श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। ज्या महिला दिवसभर घरात एकट्या राहतात त्यांनी या 12 गोष्टींची काळजी घ्या। घरात नेहमी बरकत राहील। तुम्हाला माहिती आहे का की घरात एकटं राहणं फक्त शांतता आणत नाही तर अनेक वेळा अशा छोट्या छोट्या घटना देखील निर्माण करतं ज्या घराची बरकत हळूहळू कमी करत जातात। आणि मजेची गोष्ट म्हणजे या गोष्टींची माहिती बहुतेक महिलांना असतेच असं नाही। आज मी तुम्हाला अशा 12 आवश्यक गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही आजपासून स्वीकारायला सुरुवात केली तर घरात बरकतही वाढेल आणि शांतताही वाढेल आणि तुमचा दिवसही आधीपेक्षा सोपा वाटेल। विश्वास ठेवा, या गोष्टी ऐकून तुम्ही म्हणाल, अरे हे तर मी रोजच करते, फक्त थोडं लक्ष देत नव्हते। तर आजचा हा व्हिडिओ खास त्या महिलांसाठी आहे ज्या दिवसभर घरात एकट्या राहतात, कामकाज सांभाळतात, कुटुंबाची काळजी घेतात आणि तरीही मनात एक गोष्ट नेहमी फिरत राहते, घरात बरकत कशी राहील, शांतता कशी टिकून राहील। तर आज तुमचा हा प्रश्न पूर्णपणे स्पष्ट होईल। हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण प्रत्येक पॉईंट तुमच्या घराच्या आनंदाशी थेट जोडलेला आहे। आणि हो, काही पॉईंट इतके मजेदारही आहेत की ते ऐकून हसू आपोआप येईल। चला सुरू करूया। सर्वात पहिलं म्हणजे सकाळी उठताच घराची हवा बदला। जेव्हा तुम्ही घरात एकट्या राहता तेव्हा सकाळची सुरुवात सर्वात जास्त महत्त्वाची असते। उठताच खिडक्या उघडणं फक्त हवेसाठी नाही तर घराच्या पवित्रतेसाठीही खूप आवश्यक आहे। अनेक महिला आळशीपणामुळे विचार करतात, अरे आता नंतर उघडते, पण असं केल्याने घरात रात्रीची जुनी ऊर्जा तशीच राहते आणि बरकत कमी होत जाते। जर तुम्ही फक्त 2 मिनिटं देऊन हवा बदललीत तर घरात हलकेपणा जाणवेल। ही एक छोटी सवय आहे पण याचा परिणाम खूप मोठा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे घरात एकट्या असलात तरी अस्ताव्यस्त राहू नका। एकटं असणं म्हणजे जे मिळेल त्या चप्पलमध्ये फिरणं किंवा जे मिळेल ते कुठल्याही कोपऱ्यात ठेवणं नाही। घरात बरकत तेव्हाच राहते जेव्हा घरात वातावरण व्यवस्थित असतं। अनेक महिला विचार करतात की जेव्हा कोणी पाहणारं नाही तर काय फरक पडतो, पण खरा फरक तुमच्या आतल्या ऊर्जेवर पडतो। जी वस्तू जिथे असायला हवी ती तिथेच ठेवा, यामुळे तुमचं मन स्वच्छ राहील आणि घरात नकारात्मकता टिकणार नाही। त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे घरात एकट्या असाल तर हलकं संगीत लावा। पूर्ण घर शांत अनेक वेळा मनाला जड करतं। हलकं भजन, मन शांत करणारे संगीत किंवा वाद्यसंगीत हे सगळं घराची ऊर्जा वाढवतं। संगीत फक्त कानासाठी नाही तर संपूर्ण घराच्या वातावरणासाठी औषधासारखं काम करतं। एकदा प्रयत्न करून पहा, तुम्हालाच जाणवेल की घर किती शांत आणि सुंदर वाटतं। त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे सकाळी झाडू लावताना पुटपुटू नका। अनेक महिला दिवसभर एकट्या राहिल्यामुळे झाडू लावताना आपला सगळा राग काढायला लागतात। हे घरचे सुद्धा ना, सगळं काम माझ्याच डोक्यावर, पण म्हणतात ना, झाडू लावताना राग केल्याने बरकत बाहेर जाते। झाडू नेहमी शांतपणे आणि मन हलकं ठेवून लावा। तुम्ही मनातल्या मनात एखादं चांगलं वाक्यही म्हणू शकता, फरक खूप जाणवेल। त्यानंतर पुढे म्हणजे जेवणात पहिला घास देवाच्या नावाने ठेवा। एकटं असताना अनेकदा लोक जेवण बनवताना किंवा खाताना घाईघाईत खातात, पण बरकत तिथेच राहते जिथे कृतज्ञता असते। जेवताना पहिला घास देवाच्या नावाने किंवा घराच्या आनंदासाठी अर्पण करा। ही सवय मोठी नकारात्मकता थांबवते आणि घरात सुख वाढवते। खूप छोटी गोष्ट आहे पण परिणाम चमत्कारासारखा होईल। त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे घरात पाय आपटत चालू नका। एकटं असताना अनेक महिला जोरात चालतात किंवा चप्पल ओढत चालतात, पण ही सवय घराची शांतता बिघडवते। प्रयत्न करा की हलक्या पावलांनी चाला, यामुळे मन शांत राहतं आणि घरात सकारात्मकता वाढते। त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे घरात एकट्या असाल तर पाणी भरून ठेवा। रिकामे घडे, रिकाम्या बाटल्या आणि रिकाम्या बादल्या घराची बरकत कमी करतात। ही गोष्ट फक्त श्रद्धेवर नाही तर मनोविज्ञानही सांगतं की रिकामेपण तुम्हाला रिकामेपणच देतं। म्हणून पाणी नेहमी भरलेलं ठेवा, यामुळे घरात सुखसमृद्धीची भावना वाढते आणि बरकत टिकून राहते। त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपडे धुताना राग काढू नका। कपडे धुणं हे एक प्रकारे ध्यान लावण्यासारखं काम आहे, पण अनेक महिला कपडे पिळताना आपला सगळा राग काढतात। यामुळे आतली नकारात्मक ऊर्जा वाढते। कपडे धुताना मन शांत ठेवा,
आणि असा विचार करा की जसं कपड्यांची घाण निघते तसं तुमचा ताणही निघून जातोय. त्यानंतर पुढे म्हणजे घरात एकटे असाल तरी चांगले कपडे घाला. अनेक महिला घरात एकट्या असतील तर जे मिळेल ते कपडे घालतात, पण तुमचे कपडे तुमचा मूड ठरवतात. स्वच्छ, चांगले आणि आरामदायक कपडे घाला. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि घरात सकारात्मकता वाढते. बरकत फक्त पैशांनी नाही तर तुमच्या आतल्या ऊर्जेमुळेही येते. स्वयंपाकघराची स्वच्छता कधीही हलक्यात घेऊ नका. ज्या महिला दिवसा एकट्या राहतात त्या कधीकधी स्वयंपाकघर नंतर करू म्हणत तसेच ठेवतात, पण स्वयंपाकघर घराच्या बरकतीचं मुख्य ठिकाण मानलं जातं. गॅस स्वच्छ असावा, चुलीवर घाण नसावी आणि रात्रीचं उरलेलं अन्न सकाळपर्यंत ठेवू नये. या छोट्या सवयी तुमच्या घरात समृद्धी आणि आरोग्य दोन्ही टिकवतात. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळ होताच दिवा लावा. घरात एकटं असणं म्हणजे घराचं वातावरण शांत असावं. संध्याकाळी दिवा लावणं खूप आवश्यक आहे. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि ऊर्जा वाढते. हे फक्त धार्मिक काम नाही तर मनोवैज्ञानिकदृष्ट्याही खूप प्रभावी आहे. घरात एक उबदारपणा जाणवतो. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे घरात एकट्या असलात तरी हसायला विसरू नका. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आनंद. अनेक महिला दिवसभर शांत राहतात आणि याचा परिणाम घराच्या ऊर्जेवर होतो. कधीकधी स्वतःशी बोला, स्वतःवर हसा, एखादा मजेदार व्हिडिओ पहा. हसू घराची बरकत खेचून आणतं. तुम्ही आनंदी राहिलात तर घरात बरकत आपोआप येईल. तर मैत्रिणींनो, या होत्या त्या 12 गोष्टी ज्याची काळजी प्रत्येक महिलेने घ्यायला हवी, जी दिवसभर घरात एकटी राहते. जर तुम्ही या सवयी स्वीकारायला सुरुवात केलीत तर विश्वास ठेवा, तुमचं घर वेगळ्याच प्रकारे उजळेल. फक्त स्वच्छतेने नाही तर आतून ऊर्जेने, बरकतीने. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, काही शिकायला मिळालं असेल, हसायला मिळालं असेल तर नक्की तो शेअर करा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.